मुरुम शहरात शनिवारी दिनांक 20 सप्टेंबर तसेच रविवारी दिनांक 21 सप्टेंबरच्या मध्यरात्री 12:30च्या सुमारास मुरुम शहर व परिसरात मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले। विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यांचा जोर आणि सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नागरिकांची मोठी झुंज सुरू झाली। रात्री 12:30 वाजता सुरू झालेल्या पावसाचा जोर 1:30च्या सुमारास अधिकच वाढला। यावेळी शहरातील अनेक उथळ भागात पाणी साचले। जुन्या बांधकामांची भिंती कोसळून घरांचे नुकसान झाले। काही ठिकाणी घरामध्ये पाणी शिरल्याने कुटुंबियांना रात्रभर झोप न लागता भीतीच्या वातावरणात वेळ काढावा लागत आहे। याशिवाय अचानकच वीज पुरवठा खंडित झाल्याने अंधारात अनेक नागरिक भयभीत झाले। विशेषतः नवजात बालकं, लहान मुले, वृद्ध व आजारी व्यक्तींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। मित्रहो, पावसाबरोबर आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आजूबाजूच्या परिसरात हाहाकार माजल्याचे चित्र दिसून आले। आपण जे हे चित्र पाहत आहोत ते मुरुम शहरातील किसान चौक परिसरातील आहे। आजूबाजूचा परिसरही दिसत नाहीये, इतका जोरदार आणि तुफान पाऊस सुरू आहे। या परिस्थितीत नागरिकांनी एकमेकांना धीर देत संकटाचा सामना करणे गरजेचे आहे। मुरुम शहरातील व परिसरातील नागरिकांना वाचविण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी रात्रीच्या सुमारास विविध समाज माध्यमांवर होत असल्याचे पाहायला मिळे। मुरुमकर न्यूज चॅनलच्या प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की सध्याच्या आपत्तीजनक परिस्थितीत आपण सर्वांनी स्वतःची व आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी, तसेच आपल्या शेजारी असलेल्या परिवारांना देखील आधार देऊन त्यांना बळ द्यावे व त्यांच्यासोबत उभे राहावे। संकट समयी एकमेकांना आधार देत सुरक्षित राहणे हाच काळाचा महत्त्वाचा धडा आहे। मुरुम शहर व परिसरातील सर्व प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब व फॉलो करून लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।